नमस्कार मित्रांनो, माझं नाव उषा आहे. मला सरकारला फक्त हाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एका रात्री नोटबंदी करू शकता, तुम्ही एका रात्री लॉकडाऊन लावू शकता, पण तुम्ही एका रात्री ज्यांनी रेप केला त्याला फाशीची शिक्षा नाही देऊ शकत. का असं? 3.5 वर्षाच्या मुलीवरती, 3.5 वर्षाची मुलगी जिने अजून जगही बघायला चालू नाही केलेलं. ठीक आहे, काय तिचा अपराध काय होता? शॉर्ट कपडे घातलेले, बॉयफ्रेंड लोकांना चीट केलेलं, की काय म्हणजे काय नक्की काय केलेलं तिने? 3.5 वर्षाची मुलगी. लाज वाटली पाहिजे. हे सगळे जे व्हिडिओ एवढे न्यूज मध्ये हे ते सगळं त्या लहान बाळाचं सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ त्या मोदीपर्यंत पोहोचत नसतील का? त्याला अंबानीच्या लग्नाला बरोबर जायला त्याला वेळ आहे, पूर्ण इंडिया फिरायला, इंडियाच्या बाहेर फिरायला त्याला वेळ आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याकडे वेळ नाहीये, शिक्षा नाहीये ह्या गोष्टीसाठी. जर तुम्ही त्याला शिक्षा देऊ नाही शकत तर त्याला त्या गावच्या ताब्यात करा, जे आज रोडवरती उभारले ते पूर्ण गाव त्या मुलीसाठी, तरी तिला अजूनपर्यंत नाही भेटला नाही. ह्या लोकांना काय पाहिजे? पुरावे. पुरावे. अरे त्या मुलीचा चेहरा बघा तुम्ही, दगड पूर्ण चेहऱ्यावरती त्याने मारला, पूर्ण ठेचलाय पूर्ण चेहरा त्या मुलीचा. काय जीव झाला असेल? एन्काउंटर करा, नाही तर त्याला फाशी द्या, काहीतरी करा, नाही तर खरंच या देशाचं काही नाही होऊ शकत. जेवढे व्हायला लागलेत ना अपराध मुलींच्या बाबतीत, ह्याला काहीच हे नाही घ्यायचं. ह्याला फक्त हिंदू मुस्लिम आणि ह्याचे जे आहेत ना बीजेपीचे सगळेजण, ते पण फक्त हिंदू मुस्लिम मध्येच लक्ष देत आहेत. बाकी त्यांच्याकडे काय घेणं देणं नाही. त्यांच्या घरी जेव्हा त्यांच्या मुलींबरोबर काहीतरी प्रकार होतील ना, तेव्हा ते आवाज उचलतील. तोपर्यंत मोदी की जय श्रीराम एवढंच करत बसाल तुम्ही लोक. जय श्रीराम करतात, मुलींच्या इज्जतीसाठी आवाज उचला. आता कुठे गेले तुमचा हिंदू समाज?